श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद भागवत कथामृत भाग 6. जय विजयना सनकादिकांचा शाप. ब्रह्मदेवांनी निर्माण केलेले सनकादिक ऋषी तिन्ही लोकांचे विचरण करीत असताना एकदा वैकुंठ लोकात आले. भगवान विष्णूंचे दर्शन घेण्याची त्यांची अत्यंत तीव्र इच्छा होती. ते भगवंतांच्या प्रासादात प्रवेश करणार इतक्यात तेथील द्वारपाल जय आणि विजय यांनी त्यांना अडविले. ते म्हणाले, यावेळी तुम्हा बालकांना दर्शनासाठी जाता येणार नाही. वयाने सर्वांपेक्षा मोठे असले तरी ते 5 वर्षाच्या बालकांसारखे लहान दिसत असत आणि ते दिगंबर वृत्तीने राहत. त्या द्वारपालांच्या अडवणुकीने त्या 4 ऋषिकुमारांना क्रोध आला आणि त्यांनी त्या मदोन्मत्त पार्षदांना शाप दिला. ते म्हणाले, तुम्ही भगवंतांचे पार्षद आहात, परंतु तुमची बुद्धी फारच मंद आहे. तुम्ही मंद बुद्धीच्या दोषामुळे वैकुंठ लोकातून निघून असुरांच्या पापयोनीत जाल, जेथे काम, क्रोध, लोभ हे 3 प्राण्यांचे शत्रू निवास करतात. ब्राह्मण कुमारांची ती वाणी ऐकून पार्षदांनी त्यांचे चरण धरले आणि म्हणाले, भगवन, आम्ही निश्चित आपले अपराधी आहोत. आपण आम्हाला जो दंड दिला तो योग्यच आहे, परंतु आपणास एक विनंती आहे की त्या अधम योनीमध्ये सुद्धा आम्हास भगवत स्मृतीस नष्ट करणारा मोह न प्राप्त व्हावा. भगवान विष्णूंना ही बातमी कळाली की त्यांच्या द्वारपालांनी सनत कुमारांचा अपमान केला आहे. त्यावेळी ते स्वतः प्रासादाच्या द्वाराजवळ आले. भगवान समस्त सद्गुणांचे आश्रयदाते आहेत. त्यांच्या सौम्य मुखचंद्रमा पाहून वाटते की ते सर्वांवर अनवरत कृपेचा वर्षाव करीत आहेत. भगवंतांचे मुख नीलकमलासारखे अतिसुंदर आणि त्यांचे अधर अति कोमल आणि हास्य कुंद कमळा समान मनोहर होते. त्यांचे अप्राप्य दर्शन करून सनत कुमार धन्य झाले. येथे अध्याय 16 आणि 17 संपन्न झाला. अध्याय 18. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि त्यांचा दिग्विजय. सनत कुमार यांच्या शापामुळे जय आणि विजयांनी दितीच्या जुळ्या पुत्रांच्या रूपात जन्म घेतला. त्यांच्या जन्माच्या वेळी पृथ्वीवर अनेक उत्पात होऊ लागले, ज्यामुळे लोक अत्यंत भयभीत झाले. ठिकठिकाणी उल्कापात होऊ लागला. आकाशात धूमकेतू दिसू लागले. हे दोन्ही आदिदैत्य जन्मानंतर लवकरच आपल्या पौलादाप्रमाणे कठीण शरीराने वाढत जाऊन पर्वतप्राय झाले. ते दोघे बंधू एवढे उंच होते की त्यांचा सुवर्णमय मुकुटाचा अग्रभाग स्वर्गास स्पर्श करीत असे. त्यांच्या विशाल शरीराने समस्त दिशा आच्छादित होत. दितीच्या या 2 पुत्रांची नावे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू अशी ठेवली होती. भगवान वराह ज्यावेळी रसातळाला गेलेली पृथ्वी वर काढीत होते, त्यावेळी हिरण्याक्ष त्यांच्यावर गदेचा प्रहार करीत होता. त्या वारांना चुकवीत भगवंतांनी पृथ्वीस वर आणले आणि व्यवहार योग्य स्थानी तिची स्थापना केली. त्यानंतर ते हिरण्याक्षाकडे वळले. त्यांनी गदाप्रहाराने हिरण्याक्षास त्रस्त केले आणि अंती आपल्या विष्णुचक्राने त्याचा वध केला. त्यावेळी स्वर्गातील देवांनी पुष्पवृष्टी केली. अप्सरा आनंदाने नृत्य गायन करू लागल्या. येथे अध्याय 18, 19 आणि 20 संपन्न झाला. अध्याय 21. कपिल देवांचा जन्म आणि त्यांचा मातेस उपदेश. स्वयंभू मनुची कन्या देवहूतीचा विवाह कर्दम महामुनींशी झाला होता. विवाह उपरांत सुद्धा कर्दम ऋषींनी 12 वर्ष भगवंताची तपस्या केली. या काळात देवहूतीने त्यांची अत्यंत मनोभावाने सेवा केली. 12 वर्षानंतर एके दिवशी कर्दम ऋषींचे लक्ष देवहूतीकडे गेले. त्यावेळी त्यांना ती अत्यंत कृश झाल्यासारखी दिसली. त्यांना आपल्या गृहस्थाश्रमांच्या कर्तव्याची आठवण झाली. त्यांनी आपल्या योगविद्येच्या साहाय्याने एक वायुयान तयार केले. सर्व प्रकारच्या सुखसोयीने ते सज्ज होते. सेवेसाठी दास-दासी तत्पर होत्या. त्या वायुयानाने कर्दम ऋषी आणि देवहूतीने पृथ्वीवरील अत्यंत रमणीय अशी उपवने पाहिली. तेथे विहार केला. त्या कालावधीत त्यांना 9 कन्यांची प्राप्ती झाली. त्यावेळी कर्दम ऋषींना विवाहाच्या वेळी केलेल्या संकल्पाची आठवण झाली. संतती प्राप्तीनंतर संन्यास घेण्याचा त्यांचा संकल्प होता. तो त्यांनी देवहूतीस बोलून दाखविला. त्यावेळी देवहूती म्हणाली, तुम्ही संन्यास घेऊन निघून गेल्यानंतर या मुलींचे विवाह कोण करेल?
त्यांचे विवाह झाल्यानंतर तुम्ही अवश्य संन्यास घ्या. याच वेळी ऋषींना भगवंतांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण झाली. ते कर्दमांचे खरी अवतार घेणार होते ही वार्ता त्यांनी देवहूती सुद्धा सांगितली. ती ऐकून ती महान साध्वी आपल्या पोटी भगवान जन्म घेणार या नुसत्या कल्पनेनेच अत्यंत आनंदित झाली आणि त्या मधुर क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करू लागली. यथासमयी एका दिव्य बालकाने त्या सच्छील दाम्पत्याच्या घरी जन्म घेतला. चोहीकडे आनंदी आनंद झाला. बालकाचे नाव कपिल असे ठेवले. हा बालक बाल्यावस्थापासूनच अत्यंत सूक्ष्म बुद्धिमत्तेचा होता. बाल कपिल लहान वयातच सर्व शास्त्र विद्या पारंगत झाला. एके दिवशी कपिल देव एकटेच बसले असताना कर्दमऋषी त्यांच्याकडे आले. पुत्राचे खरे स्वरूप ओळखून त्यांनी प्रणाम केला आणि स्तुती केली. शेवटी संन्यास घेण्याचा आपला संकल्प सांगितला. त्यावेळी त्यांच्या 9 कन्यांचा विवाह सुयोग्य वरांबरोबर झाला होता. कपिल मुनींनी पित्यास संन्यास ग्रहण करण्याची अनुमती दिली. त्यानुसार कर्दम ऋषी अरण्यात निघून गेले. एके दिवशी कपिल देव एकटेच एकांतात बसले असताना देवहूतीने त्यांना मोक्षमार्गाचा उपदेश करण्याची विनंती केली. कपिल देव अत्यंत आनंदित होऊन सांगू लागले, माते, अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या आत्यंतिक कल्याणाचा प्रमुख मार्ग आहे. या साधनेनेच दुःख आणि सुखाची निवृत्ती होते. भगवंताच्या प्रती केलेल्या भक्तीसारखे अन्य साधन नाही. कपिल देवांनी मातेच्या प्रश्नांना उत्तर देताना भक्तीच्या स्वरूपाचे विवरण करून सांगितले. त्यानंतर त्यांनी भिन्न भिन्न तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन करून सांगितले. भगवान कपिल पुढे म्हणाले, माते, ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंबित सूर्यामुळे पाण्याची शीतलता चंचलता आदी गुणांचा सूर्याशी संबंध येत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीचे कार्य शरीरात स्थित असतानाही आत्मा वास्तविक रूपाने त्यांच्या सुख दुःखादी गुणांनी लिप्त होत नाही, कारण तो स्वभावताच निर्विकार, अकर्ता आणि निर्गुण आहे. भगवंतांनी नंतर अष्टांग योग, काळाचा महिमा, भक्तीचा महिमा, घर दारात आसक्त पुरुषांची अधोगती यांचे वर्णन केले. भगवंतांच्या या उपदेशाने देवहूतीच्या मनावर मोहाचा जो पडदा पडला होता तो दूर झाला आणि तिने या मार्गाचा अवलंब करून थोड्याच काळात नित्यमुक्त परमात्म स्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेतले. भगवान कपिल सुद्धा मातेची अनुमती घेऊन ईशान्य दिशेकडे निघून गेले. अध्याय 21 ते 33 संपन्न झाला. इति श्री तृतीय स्कंद समाप्त. चतुर्थ स्कंद. मनूंच्या कन्यांचे वर्णन. स्वयंभू मनू आणि शतरूपा या आदी दाम्पत्यास प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र आणि आकृती, देवहूती आणि प्रसूती या 3 कन्या झाल्या होत्या. आकृतीचा विवाह रुची प्रजापती बरोबर झाला होता. तिला जुळी मुले झाली होती, 1 पुत्र आणि 1 कन्या. पुत्रास मनू घेऊन गेले आणि कन्या दक्षिणा रुची प्रजापतीकडे राहिली. विवाह योग्य झाल्यावर तिचा विवाह तिच्या इच्छेनुसार भगवान यज्ञ यांच्याबरोबर करण्यात आला. कालांतराने तिला 12 पुत्रांची प्राप्ती झाली. हे सर्व देवता झाले. दुसरी कन्या देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींबरोबर झाला होता. त्यांना 9 कन्या आणि 1 पुत्र कपिल भगवान यांची प्राप्ती झाली होती. मुलींपैकी कला हिचा विवाह मरीची ऋषींबरोबर झाला होता. तिला 2 पुत्रांची प्राप्ती झाली होती. त्यांची नावे होती कश्यप आणि पूर्णिमा. अत्री महर्षींचा विवाह अनुसया देवी बरोबर झाला होता. या सच्छील दाम्पत्यास ब्रह्माजींच्या अंशापासून चंद्रमा, भगवान विष्णूंच्या अंशापासून श्री दत्तात्रेय आणि महादेवांच्या अंशापासून दुर्वास पुत्र रूपात प्राप्त झाले होते. ब्रह्मदेवांचे पुत्र प्रजापती यांचा विवाह मनुची कन्या प्रसूती बरोबर झाला होता. त्यांना सुंदर नेत्राच्या 16 कन्या झाल्या. यापैकी 13 धर्माला, 1 अग्नीला, 1 समस्त पितृगणांना आणि 1 देवादिदेव महादेव यांना दिली होती. धर्माच्या 13 राण्यांपैकी समस्त गुणांची खाण असलेल्या मूर्ती देवीने नरनारायणास जन्म दिला. या बालकांचा जन्म होताच स्वर्गातील देवतांनी पुष्पवृष्टी केली, अप्सरांनी नृत्यगायन केले. ऋषी प्रसन्न होऊन भगवंतांची स्तुती करू लागले. भगवान दक्ष आणि दक्ष प्रजापती यांचे मनोमालिन्य. एकदा दक्ष प्रजापतीच्या यज्ञात सर्व महान ऋषी, मुनी, देवता, अग्नी आदी आपापल्या अनुनयासहित आले होते. त्यावेळी दक्षाने यज्ञ सभेत प्रवेश केला.
त्यांना पाहताच सर्वजण उठून उभे राहिले. केवळ ब्रह्मदेव आणि महादेव मात्र बसून राहिले. अशा प्रकारे समस्त सभाजनांकडून सन्मान प्राप्त करून तेजस्वी दक्ष जगतपिता ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्यांच्या आज्ञेने आपल्या आसनावर जाऊन बसले. परंतु महादेवांना अगोदरपासूनच बसलेले पाहून आणि त्यांच्याकडून अभ्युत्थानादीच्या स्वरूपात काही आदर न मिळाल्यामुळे दक्ष महादेवांकडे अत्यंत क्रोधपूर्ण नजरेने पाहत होते. परंतु जणू ते क्रोधाग्नीने महादेवांना जाळूनच टाकतील. या अवस्थेतच ते उठून उभे राहिले आणि मोठ्या आवाजात बोलू लागले. समस्त देवतांनो ऐका, हा माझा निर्लज्ज जावई लोकपालाच्या पवित्र कीर्तीस धुळीस मिळवित आहे. माझ्या मृगनयनी कन्येबरोबर याने देवा ब्राह्मणांसमक्ष विवाह केला. यामुळे तो माझा एक प्रकारे पुत्रासमानच आहे. मी सभेमध्ये प्रवेश केल्यानंतर ह्याने उठून माझे स्वागत न करता, मला नमस्कार न करता बसून राहिला. ज्या प्रकारे शूद्रास कोणी वेद शिकवावे त्याप्रमाणे माझी इच्छा नसताना मी माझी अतिसुंदर मृगनयनी कन्या याला दिली. ती केवळ ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरूनच. माझी भोळी भाबडी कन्या अशा आचारहीन, भूताचे सरदार आणि दुष्ट स्वभावाच्या या व्यक्तीस अर्पण केली. अशा प्रकारे दक्षाने महादेवांची निर्भत्सना केली आणि म्हणाले, आजपासून यांना इंद्र, उपेंद्र आदी देवतांच्या बरोबर यज्ञाचा भाग मिळणार नाही. हे सर्व ऐकून महादेव काही न बोलता शांतपणे निघून गेले. अशा प्रकारे सासरे आणि जावई यांच्यातील वैमनस्य पुष्कळ काळपर्यंत राहिले. येथे अध्याय 1 आणि 2 संपन्न झाला. सतीच्या पित्याच्या घरी यज्ञ उत्सवात जाण्याचा आग्रह. दक्षाला समस्त प्रजापतींचा अधिपती केल्यामुळे त्याचा गर्व अधिकच वाढला होता. त्याने बृहस्पतीसव नावाचा एक महायज्ञ करण्याचे ठरविले आणि समस्त देव, देवता, यक्ष, किन्नर, ऋषी, मुनी या सर्वांना आमंत्रणे पाठविली. परंतु पुत्री सती आणि जावाई महादेव यांना मात्र आमंत्रण पाठविले नाही. या सोहळ्यासाठी देव, देवता आपापल्या वाहनात बसून जाऊ लागले. सतीला वाटले, आपला पिता आपणास आमंत्रण देण्यास विसरला असेल. पित्याच्या घरी जाण्यास आमंत्रणाची काय गरज. तिने महादेवांना पित्याच्या घरी यज्ञ सोहळ्यासाठी चलण्याचा आग्रह केला. भगवान शंकर म्हणाले, तुझ्या पित्याने आपणास मुद्दाम आमंत्रण दिले नाही, तेव्हा आपण तेथे जाणे योग्य नाही. परंतु सतीला आपल्या पित्याच्या घरी जाण्याची अत्यंत उत्सुकता लागली होती. त्यामुळे तिला भगवान शिवांचे म्हणणे पटले नाही. तिने एकटीनेच पितृगृही जाण्याचा निश्चय केला. शिव म्हणाले, तू माझे म्हणणे न ऐकता पित्याकडे गेलीस तर तेथे तुझा अपमान होईल आणि तो तू सहन करू शकणार नाहीस. सती एकटीच निघालेली पाहून भगवान शंकरांनी तिच्यासोबत मणी, मान, मद आदी सेवक आणि वृषभराजांना पाठविले. वृषभावर स्वार होऊन मोठ्या लवाजम्यासह सती यज्ञस्थळी पोचली. यज्ञशाळेत प्रवेश केल्यानंतर प्रथम पित्याने तिची अवहेलना केली. ही पाहून तिला अत्यंत वाईट वाटले. दक्षाच्या भीतीने तिच्या आई आणि बहिणीशिवाय तिचा कोणीच आदर सत्कार केला नाही. सर्व लोकेश्वरी देवी सतीचा यज्ञमंडपात अनादर, अपमान झालाच होता. परंतु यज्ञामध्ये भगवान शंकरांसाठी कोणताच दाग ठेवला नव्हता. पिता दक्ष आपल्या पतीचा घोर अपमान करीत आहे हे पाहून सतीला भयंकर क्रोध आला. त्याचवेळी तिला भगवान शंकरांच्या वचनाची आठवण झाली. भगवान शंकरांचा द्वेष करीत असलेले पाहून सती बरोबर आलेले भूतगण दक्षास मारण्यास तयार झाले. परंतु सतीने त्यांना आपल्या तेजाने रोखून ठेवले. नंतर जनसमुदायास ऐकू येईल अशा आवाजात सतीने दक्षाची निंदा केली. ती म्हणाली, हे पिताश्री, भगवान शंकरांपेक्षा मोठा तर या विश्वात अन्य कोणी नाही. ते समस्त देहधारिकांचे प्रिय आत्मा आहेत. त्यांना कोणी प्रिय आहे ना कोणी अप्रिय. त्यांचे कोणत्याही प्राण्याशी वैर नाही. त्यांचा विरोध करणारा कोण मूर्ख असेल. याचे दुःख वाटते की अशा महान पुरुषावर तुम्ही दोषारोपण केले. तुम्ही भगवान शंकरांचा अपराध केला आहे. आपणापासून निर्माण झालेला हा निंदनीय देह ठेवून काय करायचे आहे. आपणासारख्या दुर्जनाशी संबंध असल्याची मला लाज वाटते. यासाठी आपणापासून उत्पन्न झालेल्या या शवतुल्य देहाचा मी त्याग करते. असे म्हणून सतीने खरोखरी योगाग्नीने आपल्या शरीरास भस्म केले. सतीच्या देहत्यागाने क्रुद्ध झालेले शिवाचे पार्षद दक्षास मारण्यास सिद्ध झाले. या आक्रमणाचा वेग पाहून भगवान
भृगूंनी यज्ञातून ऋभू नावाचे हजारो तेजस्वी देवता प्रकट केल्या. त्यांनी शिवदूतांवर जळत्या लाकडाने प्रहार करून त्यांना पळविले. येथे अध्याय 3 आणि 4 संपन्न झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.